सध्या मुख्यमंत्री या जयललिता यांच्या निधनासंदर्भात वार्तालाप करतायत ते बघूया। मोठ्या प्रमाणात अतिशय प्रभावी काम केलं आणि त्या सगळ्या कामाच्या जोरावर 91 साली पहिल्यांदा त्या तमिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या आणि त्यानंतर त्यांचा जो प्रवास आहे हा एक वादळी अशा प्रकारचं ज्याला आपण युग म्हणू शकतो तशा प्रकारचं हे युग होतं। एकूणच आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जात त्यांची प्रतिमा ही उंचावतच गेली। त्यांच्यावर अनेक आरोप झाले असतील, अनेक संघर्षाला सामोरं जावं लागलं असेल, अनेक खटल्यांचा सामना त्यांनी केला असेल। तमिळनाडूच्या द्विध्रुवीय राजकारणामध्ये डीएमके आणि एआयएडीएमके यांच्यामध्ये जी काही अतिशय संघर्षाची स्थिती होती त्या संघर्षात त्यांना जावं लागलं असेल, पण जनमानसामधली त्यांची प्रतिमा ही प्रचंड वाढत गेली आणि खऱ्या अर्थानं त्यांना सगळ्यांनी अम्मा म्हणून स्वीकारलं। तमिळनाडूमध्ये जयललितांचा उल्लेख हा अम्मा म्हणून केला जायचा आणि आपण बघितलं की साधारणपणे आपल्या सगळ्या राजकीय व्यवस्थेमध्ये इतका कोणाला प्रेम मिळणं हे देखील फार ती आश्चर्याची गोष्ट असते, पण इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना आपल्या कुटुंबातली कोणीतरी एक ही स्त्री आहे, आई आहे, बहीण आहे अशा प्रकारची भावना तमिळनाडूमध्ये अनेक वेळा त्यांच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळाली। आणि त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळची जी निवडणूक होती ती त्यांच्याकरता खरं तर अतिशय कठीण होती, कारण तमिळनाडूच्या इतिहासामध्ये एक सरकार दुसऱ्यांदा येणं हे 30 वर्षात कधी घडलं नव्हतं। आलटून पालटून तिथं सरकार बदलायची, त्यामुळे सगळ्या जे पोल पंडित म्हणतात या सगळ्यांनी असं भाकीत केलं होतं की आता त्या ठिकाणी जयललिता निवडून येऊ शकणार नाही। पण जयललितांनी हे सगळं जे काही तिथला राजकीय इतिहास होता तो राजकीय इतिहास पूर्णपणे उलटवून त्या पुन्हा निवडून आल्या आणि विशेषतः महिलांमध्ये त्यांना प्रचंड मोठं समर्थन त्या ठिकाणी होतं। दलित समाज असेल, ओबीसी समाज असेल, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांना मान्यता होती। त्यांनी तिकडे जे चेन्नईमध्ये किंवा संपूर्ण तमिळनाडूमध्ये अम्मा किचनच्या नावाने त्यांनी एक जी सुरुवात केली आणि त्यातनं गरिबांना अन्न देण्याचा जो काही उपक्रम त्यांनी त्या ठिकाणी सुरू केला तो फार यशस्वी झाला आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याचा लोकांना फायदा देखील झाला। त्यातनं त्यांना खूप मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये रिकॉग्निशन देखील मिळालं। त्याचप्रमाणे एक त्यांनी अत्यंत महत्त्वाची योजना जी त्यांच्या निवडणुकीमध्ये देखील अत्यंत महत्त्वाची ठरली ती म्हणजे कुठल्याही महिलेला प्रसूती झाल्यानंतर एक किट द्यायची, ज्या किटमध्ये त्या लहान पोराला आवश्यक म्हणजे जे बाळ आहे अशा सगळ्या गोष्टी, त्याला मलेरिया होऊ नये किंवा त्याला पुढच्या जे काही संभाव्य आजार आहेत त्या आजारापासून मुक्ती मिळावी आणि ते बाळ सुदृढ व्हावं याकरता त्यांनी एक किट तयार केली होती। लोक त्याला अम्मा किट म्हणतात आणि त्याच्याने खूप मोठ्या प्रमाणात तिथल्या सगळे जे काही वेगवेगळे निकष आहेत बालकांचे ते फार मोठ्या प्रमाणात सुधारले। त्यामुळे अतिशय फॉरवर्ड लुकिंग अशा प्रकारचं त्यांचं पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन किंवा त्यांचं प्रशासन हे त्या ठिकाणी होतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।